मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर उभ्या महाराष्ट्राला बीडचा खरा गुन्हेगारीचा चेहरा समोर आला आणि त्यानंतर काहीच दिवसात एक भयंकर प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं। ते प्रकरण म्हणजे व्यापारी महादेव मुंडे यांचा अतिशय निर्घुणपणे भरवस्तीत केलेला खून। मात्र 20 ऑक्टोबर 2023 ला झालेल्या या हत्या प्रकरणाला साधारणतः आता 1.5 वर्ष होऊन गेलंय, तरीही अद्याप मुंडे कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। ते कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता। मात्र आता या सगळ्या प्रकरणात खुद्द गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालतायत। उद्या मुंडे कुटुंबीय देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि गेल्या 1.5 वर्षाची त्यांची सगळी कैफियत, त्यांची सगळी कहाणी मुख्यमंत्र्यांना ते सांगणार आहेत। त्यामुळे आता बीडचा आका असणारा वाल्मिक कराड स्वतः तर जेलमध्येच आहे, मात्र आता त्याचा मुलगाही लवकरच जेलमध्ये असण्याचीही शक्यता आहे। कारण या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव अगदी स्पष्टपणे समोर आलं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता या प्रकरणाबाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत? खरंच वाल्मिक कराडच्या मुलालाही आता जेलची हवा देवेंद्र फडणवीस दाखवणार आहेत का? एकूणच या प्रकरणात आजवर काय काय घडलंय हे सगळं समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। 20 ऑक्टोबर 2023 परळीतील व्यापारी महादेव मुंडे याच परळीतील तहसील कार्यालयासमोर त्यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला। या घटनेत आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदलण्यात आलेत। मुंडे कुटुंबाच्या आक्रमक पावित्र्यानंतर खून प्रकरणात तपासाला वेग आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपीच्या शोधात आहे। आतापर्यंत झालेल्या चौकशीतून मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली होती आणि या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केलेत। महादेव मुंडे यांचा मर्डर हा वाल्मिक कराडच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला होता। हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडनं टेबलावर मुंडेचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं। एवढंच नाही तर वाल्मिक कराड यानं मारणाऱ्यांना शाबासकी आणि गाड्याही गिफ्ट दिल्या होत्या। वाल्मिक कराडनं माझ्या समोर तिघांना मारलं असून मी साक्षीदार आहे असा दावा काही दिवसांपूर्वीच बाळा बांगरनी प्रसार माध्यमांसमोर येत केला होता। दरम्यान आता महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट उद्या घेणार आहेत आणि घडलेल्या सगळ्या प्रकरणाची कैफियत ते मुख्यमंत्र्यांसमोर सांगणार आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री कशा प्रकारे लक्ष घालणार आहेत? 1.5 वर्षांनी या कुटुंबियांना अखेर न्याय मिळणार आहे का? आणि असं जर झालं तर सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे वाल्मिक कराडांच्या चिरंजीवालाही जेलची हवा खावी लागणार आहे का? त्यालाही शिक्षा होणार का? आणि संतोष देशमुख प्रकरणानंतर सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं हे प्रकरण, या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री म्हणून आणि गृहराज्यमंत्री म्हणून कसा न्याय देणार ते सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।